तुम्हाला आमदारकीचा निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिला होता, त्यामुळे काही काँग्रेसचे आमदार सुद्धा नाराज झाले होते। तेव्हा तुम्ही असं वक्तव्य केलं होतं की माझे संबंध चांगले असल्यामुळे मला निधी दिलेला आहे। मला हे जाहीरपणे सांगितलं पाहिजे। मी राज्याचा मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजप सहित इतर पक्षातल्या आमदारांना सुद्धा विकासात्मक कामासंदर्भात मदत केलेली आहे। मी कधीही भेदभाव असा केलेला नाही। शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो आणि मी निर्णय घेत असताना सर्व आमदारांना, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, सर्वांना मी निधीचे कमी जास्त प्रमाण झालं असेल तर सर्वांना निधी मी दिलेला आहे। मला मुद्दाम सांगितलं सीट शेयरिंग के बारे में जितनी रफ्तार होनी चाहिए शायद उतनी रफ्तार से काम नहीं हो रहा है, ये मुझे भी महसूस हो रहा है। और इसीलिए निश्चित तौर पर मेरे को अभी बोलने का कोई अधिकार नहीं है। जो देख रहे हैं उनका काम है, पर वो अगर जल्दी तेज़ी से होता था तो फ़ायदा निश्चित MBA को हो सकता था। देखिए, डोंट आस्क मी सम रीडिंग क्वेश्चन। आज मैं, ये कहा जाता है कांग्रेस में कि अगर कोई नेता अपनी आवाज उठाए तो उन्हें साइडलाइन कर दिया जाता है। कहाँ पर? कांग्रेस के अंदर अगर कोई नेता सवाल उठाए तो उन्हें साइडलाइन कर दिया जाता है, क्या कहेंगे? त्यांनी अशी भूमिका मांडली की अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिलं, पण अखेर कुठल्या दबावापोटी त्यांनी निर्णय दिला हे मला माहिती। अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे आणि अशोक चव्हाणांनी सुद्धा पक्षाकरता खूप केलं, हे दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत। त्यामुळे अशोक चव्हाण हे जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे। पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही, मला मुद्दाम सांगितलं। देखिए, मैं किसी भी नेता से मैंने बात नहीं की है। मैं किसी को नेता से बात करने में मेरे को दिलचस्पी इसलिए नहीं कि हर आदमी का एक इंडिविजुअल फैसला होता है। मैं कोई उनके फैसले से मेरी कोई इसमें ये नहीं है, इन्वॉल्वमेंट नहीं है। पार्टी लीडरशिप से किसी के आपसे कांटेक्ट करने की कोशिश की? आज मैंने सही बोलूं तो मैंने किसी से भी आज बात नहीं की, बिकॉज ऑब्वियसली इतने सारे नेतागण हैं जो मेरे नज़दीक संबंध है, ऑब्वियसली मेरे को चाहते हैं, उनका फ़ोन आए थे, बट आई डिड नॉट रिस्पॉन्ड एट द मोमेंट बिकॉज आज जो फैसला हो चुका था उसमें कोई रिव्हर्सल की बात तो थी नहीं। चव्हाण साहेब, तुमच्याबरोबर इतर काही काँग्रेसचे आमदार देखील जातील अशी जी चर्चा आहे ती किती खरं आहे? मी तुम्हाला सांगितलं कोण काय करेल हे मला माहीत नाही, पण जिथे माझी भूमिका आहे मी कुठल्याही आमदारांना संपर्क साधलेला नाही। अशोक चव्हाण साहेब, कधीपासून विचार सुरू झाला काँग्रेस सोडण्याचा? नेमकं तुम्ही या विचारापर्यंत आलात कधीपासून? तुमच्या मनात हा विचार सुरू होता की काँग्रेस सोडायची? हर चीज़ बताई नहीं जाती। कितना भावनात्मक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।